नागपूरमध्ये आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं महायुतीच्या आमदारांसाठी बौद्धिकाचं आयोजन करण्यात आलंय। भाजप शिवसेनेचे आमदार मंत्री या बौद्धिकाला उपस्थित राहणार आहेत, पण अजित पवारांसह राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित राहणार का याची उत्सुकता आहे। अजित पवार स्वतः उपस्थित न राहता या बौद्धिकाला त्यांच्या पक्षाचा एक प्रतिनिधी पाठवतील अशी शक्यता वर्तवली जाते। हेडगेवारांच्या स्मृतीस्थळावरती आदरांजली देखील अर्पित केली जाईल। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं महायुतीच्या सगळ्या आमदारांसाठी बौद्धिकाचं आयोजन करण्यात आलंय। 2014 पासून ही परंपरा सुरू झाली आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये एक दिवस संघाच्या वतीनं बौद्धिक आयोजित केलं जातं। आणि अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, आज बौद्धिकाचं आयोजन करण्यात आलंय, राष्ट्रवादीचे आमदार जाणार का याची उत्सुकता आहे। नक्कीच जर का बघायचं तर संघाच्या बौद्धिकामध्ये आमदारांचा कुठेतरी आपल्याला वर्ग भरताना पाहायला मिळणार आहे। आणि या वर्गासाठी आपण बघू शकतो की सगळेच आमदार जे महायुतीसोबत आहेत ते इथं दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सदाभाऊ खोत असतील, मित्रपक्षाचे, सोबतच बबनराव लोणीकर असतील, हे इथं सध्याला दाखल झालेले आहेत। आकाश फुंडकर असतील, म्हणजे आत्ताचे मंत्री आहेत, हे देखील इथं दाखल झालेले आहेत। आपण बाजूला देखील बघू शकतो आहे मुर्जी पटेल आहेत, अर्जुन खोतकर आहेत, संजय कुटे आहेत, अशी काही मंडळी सगळे इथं आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत। सगळ्यात पहिले जर का पाहायचं तर इथं स्मृती स्मारक आहे डॉक्टर हेडगेवारांचं, याला अभिवादन केल्यानंतर एकूणच सगळे आमदार बौद्धिकासाठी आपल्याला आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत। एकूण हिंदुत्व आणि हिंदुत्व विचारसरणीच्या काही संदेश देण्याचा प्रयत्न या संपूर्ण बौद्धिकामधून आपल्याला होताना पाहायला मिळेल। 2014 नंतर ही सगळी परंपरा सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। जर समोर पाहिलं तर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे ह्या देखील इथं दाखल झालेल्या आहेत। एकूणच राष्ट्रवादीकडनं कोण येणार या संदर्भातली उत्सुकता आपल्याला पाहायला मिळत आहे। जर काल पाहायचं तर अमोल मिटकरी यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं होतं की मी इथं येणार नाही आहे, त्यामुळे कोणी प्रतिनिधी इथं पाठवला जातो का, नेमका कोण इथं येत आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। निश्चित अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर आमदार पोहोचायला सुरुवात झालेली आहे, अपडेट जाणून घेत राहू सध्या। धन्यवाद। आणि थेट जाऊयात, निलेश बुधावले सध्या आपल्यासोबत आहेत। निलेश, उत्सुकता आहे अजित पवार स्वतः जाणार की कोणी प्रतिनिधी पाठवणार याची? प्रज्ञा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सातत्यानं म्हटलेलं आहे आमची शाहू फुले आंबेडकर विचारधारा आहे, आणि त्यामुळेच ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये सहभागी झाला, भाजपसोबत सहभागी झाला, त्यावेळेस जे अधिवेशन पार पडलं होतं, म्हणजे साधारणपणे मागच्या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनामध्ये देखील अजित पवार जाणार का हीच उत्सुकता होती। मात्र अजित पवारांना या बौद्धिकाकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं होतं, किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना देखील पाठ फिरवली होती। यावर्षी देखील अशाच पद्धतीचं चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे। अजित पवारांना आज सकाळपासूनच आपल्या व्हिजिटर्सला वेळ दिलेली आहे, त्यामुळे सकाळी 7 वाजल्यापासून अजित पवारांच्या सरकारी निवासस्थानी नागपुरातल्या आता लोकांची गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। हळूहळू लोक या ठिकाणी येत आहेत, त्यामुळे अजित पवार आजच्या या बौद्धिकसाठी जाणार नाहीयेत हे आता स्पष्ट होताना पाहायला मिळत आहे। कारण 8 वाजताची वेळ होती, आता 8 वाजलेत, मात्र अजित पवारांना 7:30 पासूनच आपल्या सर्व व्हिजिटर्सला वेळा दिलेल्या आहेत, त्यामुळे अजित पवार जाणार नाहीत। आता आमदारांमध्ये कोणी प्रतिनिधित्व जातंय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। एबीपी माझाला जी विश्वसनीय सूत्रांची माहिती मिळाली त्यानुसार आमदार देखील या बौद्धिक वर्गाला हजर राहणार नाहीत, कारण ज्यावेळेस अशा पद्धतीनं भाजपसोबत जाताना या स्मारकाला त्या ठिकाणी जातील, त्यानंतर कुठेतरी विचारधारेची आपली अडचण होऊ शकेल किंवा मतदारसंघामध्ये चुकीचा मेसेज जाऊ शकेल, अशी एक चर्चा सध्या राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये आहे। मागच्या वर्षी देखील असंच चित्र पाहायला मिळालं होतं, आणि यावर्षी देखील पुन्हा एकदा आपल्याला अशाच पद्धतीचं चित्र प्रज्ञा पाहायला मिळतंय। दिलेल्या माहितीसाठी। त्यामुळे आता जसं निलेशने सांगितलं 8 वाजताची वेळ दिलेली होती, पण अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वेळ दिलेली आहे, त्यामुळे अजित पवार तरी या बौद्धिकाला जाणार नाहीत अशी माहिती मिळतेय। तर सध्या आपण हेडगेवार स्मृती स्मारकाजवळची दृश्य पाहतोय। आमदार पोहोचायला सुरुवात झाली आहे, दादा भुसे पोहोचलेले आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दाखल झालेत। तर शिवसेनेचे आणि भाजपचे आमदार मंत्री या बौद्धिकाला उपस्थित राहणार आहेत, पण
अजित पवारांचे कोणतेही आमदार, मंत्री किंवा स्वतः अजित पवार या बौद्धिकाला उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती मिळतेय. कोणी प्रतिनिधी पाठवला जातो का हे पाहावं लागेल, पण तुर्तास तरी तसे कोणतेही संकेत मिळत नाहीयेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत हे देखील पोहोचलेले आहेत. तर मागच्या हिवाळी अधिवेशनावेळी सुद्धा अशा प्रकारच्या बौद्धिकाचं आयोजन करण्यात आलं होतं, पण राष्ट्रवादी या बौद्धिकामध्ये सहभागी झाली नव्हती आणि यंदा देखील राष्ट्रवादी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिकात सहभागी होताना आपल्याला दिसत नाहीये. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन झालंय, उदय सामंत पोहोचलेत, शिवसेनेचे अनेक आमदार पोहोचलेले आहेत, तर भाजपचे आमदार आणि मंत्री देखील पोहोचायला सुरुवात झालेली आहे. दोन 2014 पासून हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून बौद्धिकाचं आयोजन केलं जातं. मंत्री नितेश राणे हे देखील पोहोचल्याचं आपल्याला दिसतंय. गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं हिंदुत्वाचा प्रचार करण्यामध्ये, हिंदुत्ववादी भूमिका घेण्यामध्ये नितेश राणे हे कायमच अग्रेसर असल्याचं आपल्याला दिसतात आणि ते देखील संघाच्या बौद्धिकासाठी पोहोचलेले आहेत. हेडगेवारांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं जातंय. त्यासमोरच गोळवलकर गुरुजींचं देखील स्मृतीस्थळ आहे, त्या ठिकाणी देखील अभिवादन केलं जाईल आणि त्यानंतर अगदी थोड्याच वेळात या बौद्धिकाला सुरुवात होईल अशी माहिती मिळतेय. आम्ही युतीमध्ये सहभागी झालेलो असलो तरी सुद्धा आमची विचारधारा ही शिव, शाहू, फुले, आंबेडकरांची आहे असं सातत्यानं राष्ट्रवादीकडून अधोरेखित केलं जातं आणि त्यानुसारच या बौद्धिकामध्ये राष्ट्रवादी सहभागी होताना आपल्याला दिसत नाहीये. चंद्रशेखर बावनकुळे हे देखील पोहोचलेले आहेत, त्यामुळे भाजपचे सगळे आमदार या बौद्धिकामध्ये सहभागी होणार आहेत. शिवसेनेचे आमदार पोहोचायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एकूण संस्कारांचा विचार केला तर बौद्धिकाला विशेष महत्त्व असतं. सगळ्या स्वयंसेवकांसाठी बौद्धिक हे अत्यंत महत्त्वाचं असतं. रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. रजत, आपण पाहतोय शिवसेना आणि भाजपचे आमदार, मंत्री पोहोचायला सुरुवात झाली आहे. या बौद्धिकाची वैशिष्ट्य काय आहेत? या बौद्धिकाचं महत्त्व काय आहे? दरवर्षी हे कार्यक्रम जे आहेत ते आयोजित केले जाते आणि मोठ्या संख्येने भाजपचे आमदार या ठिकाणी पोहोचतातच आणि गेल्या काही वर्षापासून शिवसेनेचे आमदारही या ठिकाणी येतात. कारण एकनाथ शिंदे स्वतः गेल्या काही वर्षांपासून जेव्हा नागपुरात येतात ते आवर्जून रेशीमबागच्या संघ कार्यालयात येतात. आजही मोठ्या संख्येने भाजप आणि शिवसेनेचे आमदार या ठिकाणी पोहोचले. स्वतः एकनाथ शिंदे सुद्धा या ठिकाणी पोहोचले आणि सध्या ते डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळावर वंदन करत आहेत. जे काही बौद्धिक ज्याला म्हटलं जातं, खरं पाहिलं तर जे आमदार आहेत हे सगळे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात आणि लोकांमध्ये जाऊन ते काम करतात आणि संघ ही समाजातील सर्व क्षेत्रांमध्ये लोकांमध्ये जाऊन काम करतं. त्यामुळे संघाच्या कामाची माहिती लोकप्रतिनिधींना व्हावी या दृष्टिकोनातून हा संपूर्ण जो कार्यक्रम असतो तो आयोजित केला जातो आणि जे काही देशासमोर किंवा समाजासमोर महत्त्वाचे प्रश्न आहे ते लोकप्रतिनिधींना च्या लक्षात आणून देणं असा हा उद्दिष्ट या संपूर्ण कार्यक्रमाचं असतं. त्यामुळे जरी संघाच्या भाषेमध्ये बौद्धिक हा शब्द वापरला जात असला तरी या ठिकाणी प्रामुख्याने संघाच्या कामाची माहिती आणि समाजासमोरचे जे काही ज्वलंत प्रश्न आहे त्या संदर्भातील एक चर्चा जी आहे ती अशा स्वरूपामध्ये संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत या सर्व आमदारांची चर्चा होत असते. निलेश, माफ करा रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर संघाच्या बौद्धिकासाठी महायुतीचे अनेक नेते संघाच्या मुख्य कार्यालयात दाखल झालेत. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. शंभूराजे देसाई आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. इथं आलेला आहात, नेमकं काय संदेश देण्याचा प्रयत्न होणार? आम्ही या ठिकाणी स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी सर्वच जण या ठिकाणी आलेलो आहोत. आज या ठिकाणी आपलं गेली 2-3 दिवस झाले विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये पूर्वीसुद्धा आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि आत्तासुद्धा आम्ही त्या ठरल्याप्रमाणे या ठिकाणी स्मृतीस्थळाला अभिवादन करणार आहोत आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचे जे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार आहेत त्याच विचारांची प्रेरणा या स्मृतीस्थळावरनं उभ्या देशाला या ठिकाणी मिळते. त्यामुळे त्याच प्रेरणांचे तेच विचार घेऊन आम्ही या ठिकाणी आमचं काम पुढे चालू ठेवू. अजूनही राष्ट्रवादीचे काही आमदार आहेत
ते दाखल झालेले नाही आहेत. याच्या बाबतीतली मला कल्पना नाही. मी थोडंसं माहिती घेतो आणि सांगतो आपल्याला. खाते वाटपासंदर्भात देखील इथं नको राजकारण बोलायला. मी विधान भवन परिसरामध्ये बोलतो आपल्याशी. धन्यवाद. तर हे होते शंभूराजे देसाई, ज्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एकूण बौद्धिकमध्ये हिंदुत्व आणि त्याची प्रेरणा घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. कॅमेरामॅन अनिल सनगरेचा अभिषेक कुंभार, ABP माझा, नागपूर. आपल्यासोबत भाजप आमदार चित्राताई वाघ आहेत. चित्राताई, संघस्थानावर भाजपचे लोक नेहमीच येत असतात, मात्र यंदा शिवसेना आणि राष्ट्रवादीला निमंत्रण आहे. सगळ्यांसाठीच ऊर्जा देणारं हे स्थान आहे. ऊर्जा घेऊन आम्ही या ठिकाणून जात असतो. आज महायुतीचे सगळेच नेते, महायुतीचं सरकार म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही, या ठिकाणी अवतरलंय आणि सगळेच जण या ठिकाणी दर्शन घेत आहेत. खूप छान वाटतंय की सगळे एकत्र आलोय. जसं काम आम्ही एकत्र केलंय तसं आज सगळेजण रेशीम बागेमध्ये सुद्धा एकत्र आलेलो आहोत. भाजप स्वाभाविकपणे भाजपचे नेते पदाधिकारी या ठिकाणी येत असतात, शिवसेनेचे पदाधिकारी आमदारही या ठिकाणी येत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा आज येतील? नाही, नक्की येतील. का नाही येणार? कारण संघाने जे काम केलं आहे ते नाकारू शकत नाही आणि त्यांनी फक्त भाजपासाठी काम केलेलं नाही आहे, महायुतीच्या प्रत्येक घटकाला निवडून आणण्यासाठी काम केलेलं आहे. एवढंच नाही, जे चांगली विचारधारा आहे ती आत्मसात करणं ही मनुष्यधर्म असतो. त्यामुळे ते सुद्धा येतील आणि या ठिकाणी ऊर्जा घेऊन जातील असं मला वाटतंय. राष्ट्रवादीला जो यश मिळाला त्याच्यामध्ये संघाचंही योगदान आहे, कारण महायुतीसाठी जेव्हा संघाने काम, मी तुम्हाला म्हटलं की काम महायुतीसाठी केलं गेलं, काम फक्त भारतीय जनता पार्टीसाठी केलं गेलेलं नाही आहे आणि त्यामुळे संघाचा फार मोठा यामध्ये सहभाग आहे, सहयोग आहे आणि हे राष्ट्रवादीही नाकारू शकत नाही, शिवसेनाही नाकारू शकत नाही आणि आमचा तर प्रश्नच नाही. संघाने यंदा मोठी भूमिका बजावली आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नाकारू शकत नाही असं एक अत्यंत सूचक वक्तव्य चित्रा वाघ करतायत. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. शिवसेनेचे वरिष्ठ नेते गुलाबराव पाटील आपल्यासोबत आहेत. गुलाबरावजी, आज संघस्थानावर तुम्ही आलात. हिंदुत्वाचा विचार जोरात घेऊन जाणारा एक महत्त्वाचं संघटन आहे. निश्चितपणाने शिवसेना आणि संघाचं हे जुनं नातं राहिलं आहे. बाळासाहेबांचे विचार आणि संघाचे विचार हे सारखे होते आणि आम्ही त्याच मुशीत वाढलेलो. जरी या ठिकाणी आम्ही इथं आलेलो असलो तरी आम्हाला असं काही वेगळं वाटत नाही, कारण की शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती ज्या काळामध्ये झाली तर ती ह्याच मुद्द्यावर झाली. हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे आणि ज्याप्रमाणे मातोश्रीवर गेल्यानंतर बाळासाहेबांना भेटल्यानंतर आम्हाला आनंद होत होता, त्याच पद्धतीने इथं आल्यानंतर आम्हाला त्या गोष्टीचा आनंद होतो आहे. आज सर्वच म्हणजे महायुतीचे सर्व आमदार आहेत त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. शिवसेनेचे आमदार स्वतः एकनाथ शिंदे मागच्या 2 वर्षात इथे येऊन गेले वेळोवेळी. आजही एकनाथ शिंदे इथे येणार आहे. अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही निमंत्रण आहे. निश्चितपणाने आदरणीय शिंदेसाहेब इथे आता थोड्या वेळात पोहोचणारच आहे. मागच्या काळातही ते नेहमी येत गेले आणि मला तरी असं वाटतं की सगळे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचे आमदार आता थोड्या वेळामध्ये इथे पोहोचतील. अजितदादांनी यायला हवं. नाही, यायला काय अडचण नाही आहे आणि मला वाटतं ते येतील. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. आपल्यासोबत अर्जुन खोतकर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सोबतच मुरजीभाई पण आहे. काय सांगाल मुरजीभाई, तुम्ही आत्ता दाखल झालेला आहात, कशा प्रकारे बघता आहे? अर्थात हे आमच्यासाठी ऊर्जा केंद्र आणि शक्ती केंद्र आहे आणि संपूर्ण देशभरात नाही जगभरामध्ये एक विचार ज्याला म्हणता येईल आणि तोही अत्यंत पवित्र असा विचार देण्याचं काम या पवित्र भूमीतून या ठिकाणी होतं. इथं आल्यानंतर निश्चितपणे एक गौरव आणि एक वेगळ्या प्रकारची भावना मनामध्ये निर्माण होती. जशी सर्वांची तशी माझी भावना निश्चितपणे आहे. एकूण तुम्ही या अगोदर देखील आलेला असाल, पण शिवसेनेचा आमदार म्हणून पहिल्यांदा इथे आला. मी सगळे हिंदू आहेत. डॉक्टर हेगडेवार स्मारक समिती इथे आणा म्हणजे एक पवित्र भूमीत आम्ही आज दर्शनासाठी आलेलो. काय नेमकं बौद्धिक इथनं घेऊन जाणार आहात? आता जो विचार या ठिकाणी दिला जाणार आहे देशहिताचा, राष्ट्रहिताचा, हिंदुत्व हिताचा, तो विचार निश्चितपणे आमच्यासाठी प्रेरणादायी असेल. कॅमेरामॅन अनिल सनगरेचा अभिषेक कुंभार, ABP माझा, नागपूर. शिवसेनेचे वरिष्ठ नेते दादाराव भुसे आपल्यासोबत आहेत. दादाराव, आज आपण या ठिकाणी आलात, शिवसेनेसाठी किती महत्त्वाचं स्थान आहे? नाही, निश्चितपणे मला वाटतं की हिंदुत्वाचा जो विचार आहे त्याची प्रेरणा ज्या पद्धतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या माध्यमातून मिळत असते, तीच प्रेरणा आज या स्थानावरनं पण त्या पद्धतीने मिळते.
निश्चितपणे आपल्या सर्वांच्यासाठी आजचा आनंदाचा दिवस आहे. जे कडवट शिवसैनिक आहे त्यांच्यासाठी शिवसेना आणि संघ वेगळं नाही? मी असं काही मानत नाही. विचारधारा एकच आहे, भले कार्यपद्धती वेगळी असेल, शेवटी उद्दिष्ट अंतिम ध्येय एकच आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनाही या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे, अजितदादांनाही निमंत्रण आहे. मात्र अजितदादा आणि त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे आमदार इथे येतील की नाही शंका व्यक्त केली जात आहे. लोकशाहीमध्ये ज्याचे त्याचे विचार हा त्याचा व्यक्तिगत विषय आहे. आता या संदर्भातला निर्णय त्यांनी काय करायचा त्यावर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी भाष्य करू नये. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.